संरक्षणाचा संकल्प घेऊन इथं उपस्थित माझ्या सर्व प्रिय बंधूंनो, ग्राहक पंचायतचं नेतृत्व करणाऱ्या माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, मग आपल्याशी भेट घेताना मनात आनंद होतोय। स्वामी विवेकानंदांचं ते चित्र, मी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदाला अभिवादन करतो, नमन करतो व ज्यांनी या ग्राहक राजाला जागवण्याचं काम आयुष्याचा क्षण आणि क्षण देत महाराष्ट्रामध्ये एक ग्राहक जागृती निर्माण केली, त्या स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांचंही मी स्मरण करतो। खरं तर आजचा दिवस तुमच्या या अधिवेशनाचा कदाचित योगायोगाचा दिवस असेल, पण बरोबर याच 8 ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टँकवर एक भारत छोडो आंदोलनाच्या प्रस्तावाला 8 तारखेलाच मंजुरी दिली गेली। आणि फक्त मंजुरी दिली नव्हती, तर तेव्हा हा ठराव आणि याचा अर्थ होता करेंगे या मरेंगे, डू और डाय। आता आपल्याला मरेंगे हा शब्द काढायचा आहे। करेंगे और सिर्फ करेंगे, जो ग्राहकों की रक्षा नहीं करेंगे वो सिर्फ कानून के चाबुक से मरेंगे। हा प्रस्ताव या निमित्ताने आपल्याला पुढे नेण्याची आवश्यकता आहे। जिओ मार्ट आलं तेव्हा ग्राहक पंचायतचे छोटे छोटे मार्ट असायचे, आणि मार्ट म्हणजे काय तर ठोक मध्ये किराणा वस्तू घेऊन महिन्याला एका घरामध्ये त्याचं वाटप व्हायचं, वितरण व्हायचं। तर वर्षात कधीतरी आमच्याही घरी ठोक मध्ये घेतलेल्या किराणा मालाचं वाटप व्हायचं, आणि ती कन्सेप्ट होती की ग्राहकाला त्याची फसवणूक होऊ नये, दर्जेदार वस्तू असाव्या, वजनामध्ये फसवणूक होऊ नये, किमतीमध्ये फसवणूक होऊ नये, गुणवत्तेमध्ये फसवणूक होऊ नये, सेवेमध्ये फसवणूक होऊ नये। कारण हा ग्राहक, याला आपण ग्राहक राजा म्हणून या सर्व कायद्याच्या केंद्र बिंदूवर ठेवलं। कायदा तर झाला, हे खरं आहे की 1986 ला कायदा लागू केला, पण मला जर विचारलं की या कायद्याला लागू केल्यानंतर या कायद्याची अवस्था काय, तर लहानपणी कधी आम्हाला शिक्षकांनी एक कथा सांगितली की एका यात्रेमध्ये एका मिठाईच्या दुकानावर लिहिलं होतं 5 रुपये प्लेट दुधी हलवा, आणि दुसऱ्या मिठाईच्या दुकानावर लिहिलं होतं 10 पैशात दुधी हलवा। आता 5 रुपयात दुधी हलवा, गर्दी कमी झाली, 10 पैशात दुधी हलवा तर गर्दी तिकडेच झाली। आणि मग जेव्हा एक एक ग्राहक आत जायचा तेव्हा तिथं बघायचा प्लेट नाही, चमचा नाही, दुधी हलव्याचा तर विषयच नाही। तो रागाने येऊन जेव्हा विचारायचा त्या दुकानदाराला, अरे 10 पैशात दुधी हलवा, कुठं आहे तुझा दुधी हलवा? तो इशारा करायचा, एक मोठी दुधी अटकली होती, म्हणाला 10 पैशात दुधी हलवा। आज ग्राहकांची अशीच अवस्था झाली आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत, राजापासून रंकपर्यंत, ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत प्रत्येक जण या ग्राहकाच्या व्याख्येमध्ये येतो। पण दुर्दैवाने या स्पर्धेच्या युगामध्ये आम्हाला या अधिवेशनातून जास्त जागरूक होऊन, जसं आपण बघितलं आहे की अनेकदा एखादा कायदा, एखादा औषध हे नेहमी बदलावं लागतं, तसंच आपल्याला सुद्धा ग्राहक पंचायतीच्या कामामध्ये काही परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे। हे युग आहे। अगोदरच्या युगामध्ये प्रामाणिकता होती,
अगोदरच्या युगामध्ये सर्वांचे ध्येय असं की माझी कृती, या कृतीतून समाजाला हसवायचं काम केलं पाहिजे. पण आज आमच्या कृतीतून हसवायचं काम हा शब्द कमी झाला, फसवायचं केलं पाहिजे हे मात्र वाढलं. एक काळ होता ज्याला आपण रामशास्त्री प्रभुनेचा काळ म्हणायचो, की ज्यांनी जेव्हा कायद्याचा निर्णय करायचा होता, आपल्या टाकीची नीब तोडली, शिक्षा मृत्यूदंडाची सुनावली आणि राजीनामा देऊन गेले. पण आज कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यामधल्या अडचणी सांगण्याची स्पर्धा ही शासन, प्रशासन व न्यायपालिकेला लागली आहे. आणि माझ्या दृष्टीने हेच तुमच्या माझ्यासाठी आव्हान आहे. कधी कधी कायदे तेच असतात. आपण एक अधिकारी आहे तुकाराम मुंडे, त्यांचं नाव वर्तमानपत्रात वाचतो, असं ठोकताय एकेकाला. मग याचा अर्थ काय आहे की कायदे असताना त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आपण आपल्या या ग्राहक पंचायतीला किती धारदार करतो. अन्यथा हे खरं आहे की जिथं पहिल्यांदा समाज हम साथ साथ है म्हणायचा, तिथं आता हम आपके है कोण ही म्हणण्याची स्पर्धा लागली आहे. आणि ते महमूदचं गाणं होतं ना, बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपैया. आणि यामध्येच ही स्पर्धा लागली आहे की आम्हाला खरंच जो ग्राहक राजा आहे त्या राजाला या कायद्याचं संरक्षण देण्यामध्ये आपण पूर्ण यशस्वी झालो आहे का. अन्यथा 1983 मध्ये लहानपणी मी चित्रपट पाहिला रजनीकांतचा, आणि त्या चित्रपटाचं गाणं होतं ये अंधा कानून है. मला वाटतं की आज ग्राहकांना साथ ना दे कमजोरों का, ये साथी है चोरों का, ये अंधा कानून है असं म्हणण्याची गरज पडू नये. या दृष्टीने सुद्धा आपल्या सर्वांना कायदा आणि त्याचा फायदा यावर आपल्या सर्वांना विचार करण्याची आवश्यकता आहे. पण जेव्हा फसवणूक वाढत आहे तेव्हा कायद्याच्या औषधीचा डोस वाढवण्याच्या ऐवजी तो कमी केल्या जाण्याचाही प्रकार घडतोय. आणि म्हणून या अधिवेशनातून आम्हा सर्वांना जर पहिली गोष्ट काही करायची असेल तर आम्हाला हे कायदे खरोखर परिपूर्ण आहे का, या कायद्याच्या माध्यमातून खरंच आम्ही त्या ग्राहक राजाला मदत करू शकतो का, यावर मात्र तुम्हाला मंथन, चिंतन, चर्चा, संवाद करावी लागेल. मी तुमच्या माहिती करता मुद्दाम काही आकडे ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही आज हा आमचा जो कायदा आहे तो कायदा महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, जिथं छत्रपती शिवाजी महाराज कायद्यांच्या संदर्भामध्ये न्याय्य यापासून कोणी वंचित राहू नये हा भाव ठेवायचे. तुम्ही विचार करा. मी ग्राहक पंचायतीला विनंती करेन की यामध्ये आपल्याला काय काय बदल करता येईल याबद्दल आपल्याला विचार केला पाहिजे. मी सहज एकदा हायकोर्टामध्ये माहिती अधिकारामध्ये आपण एकीकडे म्हणतो की न्यायदानामध्ये जर उशीर झाला तर त्याला आपण न्याय नाकारणं असं म्हणतो. मग आज आमच्याकडे रिक्त पद किती आहे? साऱ्या न्यायपालिकेमध्ये 5404 पद आहे. आणि त्यापैकी आत्ता जी रिक्त पदे आहे ती संख्या इतकी मोठी आहे, 2500 पेक्षा जास्त रिक्त पदे आहे. आमच्याकडे हायकोर्टाचे जज मंजूर पदे 94 आणि 35% रिक्त आहे. मग याचा परिणाम काय झाला माहिती आहे? आता आपल्या महाराष्ट्राच्या साऱ्या हायकोर्टांमध्ये 5,09,857 केसेस हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. आता मी खालच्या कोर्टात येतो. मान्य न्यायमूर्ती महोदय इथं आहे. खालच्या कोर्टात आपल्या महाराष्ट्रात खालच्या कोर्टात म्हणजे ज्याच्यामध्ये जिल्हा न्यायालय आले आणि इतर सर्व न्यायालय आले 56,91,150 केसेस प्रलंबित आहे. साऱ्या जगामध्ये आपण एआयचा वापर करतोय. मग ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये एआयचा वापर करता येईल ना?
कारण मी पुढचे आकडे हे आपल्या कायद्याचे देतो की जे मी लेखी मुद्दाम सरकारकडून माहिती अधिकारामध्ये हे आणले. आणि मग मला कधी कधी वाटतं की अर्धा लिटर भांड्यामध्ये 5 लिटर दूध टाकायचा प्रयत्न केला तर ते दूध सांडेल, तसा हा कायदा सुद्धा सांडल्याशिवाय राहणार नाही. आता साधारणतः आपण जर राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे त्याच्या रिक्त पदाबद्दलची माहिती घेतली तर आता मंजूर पद 135 आहे, कार्यरत 97 आहे आणि रिक्त 38 आहे. पण दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी यामध्ये मंजूर पदे 508 आहे आणि रिक्त किती आहे 204, म्हणजे 50% आसपास ही पदं रिक्त आहे. याचा अर्थ असा आहे की आम्हाला एकीकडे कायद्यामध्ये आम्ही काय तरतूद केली आहे, कायद्यामध्ये तरतूद केली आहे की आम्हाला यामध्ये 90 दिवसामध्ये निकाल दिलाच पाहिजे. याचा चंद्रपूरचा चळ लावतो आपण, 90 दिवसामध्ये निकाल दिलाच पाहिजे. फक्त कंडिशन अपगाय, मान्य जज साहेब इथं आहे, कंडिशन अपगाय ज्यामध्ये एखाद्या लॅबमधून त्या संदर्भामधलं प्रमाणपत्र पाहिजे असेल, त्या लॅबमधून तुम्हाला त्याचं सर्टिफाय करायचं असेल तर ते सुद्धा 90 दिवसाच्या ऐवजी फक्त आणि फक्त 150 दिवसातच निकाल दिला पाहिजे. मग दिला जातो का निकाल? अन्यथा जखम डोक्याला आणि पट्टी पायाला अशी ग्राहक राजाची अवस्था ही आता होताना दिसते आहे. आता मी तुमच्या माहिती करता सांगतो म्हणजे सर्व वाचत नाही कारण तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. केसेस किती पेंडिंग असाव्या म्हणजे ग्राहकाचा जीव जावा. आता जिल्हा आयोग मुंबई उपनगर 2519 केसेस पेंडिंग आहे. मी काही महत्त्वाचेच वाचतो. जिल्हा आयोग ठाणे 4468 केसेस पेंडिंग आहे. जिल्हा आयोग अतिरिक्त मुंबई उपनगर 2039 केसेस पेंडिंग आहे. ज्या पुणे जिल्ह्यात आहोत जिल्हा आयोग पुणे 2561 केसेस पेंडिंग आहे. जिल्हा आयोग अतिरिक्त पुणे 1415. नाशिकवाले आता कुंभमेळ्यात सारे पाप धुणार आहे पण तिथं सुद्धा केसेस मात्र धुतल्या जाणार नाही आहे कारण जिल्हा आयोग नाशिकमध्ये 4049 केसेस पेंडिंग आहे. जिल्हा आयोग जळगाव 4899 केसेस पेंडिंग आहे. नांदेड इमारत भाड्याची आहे 4425 केसेस पेंडिंग आहे. जिल्हा आयोग नागपूर माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे तिथं आहे 3374 आणि आमच्या जिल्ह्यात आहे 1109. मी बाकी जिल्ह्याचे वाचतच नाही आहे. मग मी विचार केला की याला कारण काय? याला कारण जसा अनेक लोक भगवद्गीता घेतात आणि घरामध्ये फक्त पूजेत ठेवतात ती वाचायला ठेवत नाही. आज अशीच अवस्था या कायद्याची झाली. फक्त 86चा कायदा आम्ही ग्राहक संरक्षण कायदा 2019 केला याच्याच आनंदात आहे आणि 20 जुलै 2020 पासून आता या कायद्याची अंमलबजावणी झाली. यामध्येच आपण अजूनही अटकलो आहे आणि म्हणून मग यासाठी आपल्या सर्वांना काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. अधिवेशन तर इथं घेतलं खरं तर मावळचं नावच यासाठी मावळ आहे की इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे मावळे इथून तयार झाले. लोहगड किल्ला इथं आहे आणि म्हणून या मावळचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपण या अधिवेशनासाठी लक्षात घेतलं पाहिजे की इथून जाताना हे ठरवावं लागेल की बदलत्या युगात आता हे जे उद्योगपती आहे हे नफाखोरी करणारे लोक आहे जे पापी आहे ज्यांच्यासाठी नरकामध्ये फार मोठं कन्स्ट्रक्शन सुरू आहे यांना या कायद्याचा धडा कसा शिकवता येईल. ज्याच्या परिश्रमाचे पैसे आहे घामाचे पैसे आहे त्या घामाच्या पैशाचा अपमान करण्याचं पाप ज्या ठिकाणी केलं जातं त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. मग हा धडा शिकवायचा असेल तर काही मुद्दे मी आपल्या अधिवेशनामध्ये निश्चित रूपे सांगेन की पुस्तकं काढवेत पण आता या पुस्तकाला डिजिटल करण्याची आवश्यकता आहे कारण आता कागदावर असणारे शब्द वाचणाऱ्यांची संख्या जेन झीच्या या युगामध्ये कमी कमी होत आहे. मग आपल्याला बदलावं लागेल. जेन झी सोबत ही पुस्तकं कागदासोबतच
डिजिटल कशी काढता येईल। इथून आम्ही आमचे महाराष्ट्रभर चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत आमच्या सोशल मीडियाला ॲक्टिव्ह करावं लागेल। यामध्ये व्हॉट्सॲप ग्रुप करावे लागेल। लढायचं कसं याची SOP करावी लागेल। जिल्हा स्तरावर अभ्यास वर्ग करून त्यांना या संदर्भामध्ये अतिशय उत्तम प्रशिक्षण देण्याचं काम केलं पाहिजे। आवश्यकता असेल तर हायकोर्टाच्या चीफ जस्टिसला प्रत्येक जिल्ह्यातून पत्र पाठवली पाहिजे की हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या। याचं कारण सांगतो। आता 2023 मध्ये 86,49,000 आणि आम्ही त्याचा सुद्धा वापर नाही करू शकलो। मंत्रालयात फायली तशाच राहिल्या। मंत्रालयामध्ये सरकते जिने झाले पण सरकत्या फाईल मात्र नाही आहे। आणि परिणाम काय झाला तर केंद्र शासनाला आपण तो पैसा वापस केला। आपल्याला 3 करावे लागेल। फक्त ग्राहक पंचायताच्या माध्यमातून आम्हाला इतक्या बारीक नजर ठेवावी लागेल। संघटित शक्ती उभी करावी लागेल। ग्राहक जागृती दिवस एक आंतरराष्ट्रीय आहे आणि एक आम्ही जेव्हा या संदर्भामधल्या कायद्याची सुरुवात केली तोही आम्ही ग्राहक जागृती दिवस म्हणतो। याच्याही संदर्भात आम्हाला काम करावं लागेल। जे लोक फसवतात त्यांचा साधारणतः समज आहे की हमारे हात बहुत लंबे हैं। त्यांनाही सांगावं लागेल की आमच्याकडे सुद्धा कायद्याची तलवार आहे आणि आवश्यक पडले तर मी वागणं घेऊन आलो आहे। त्याची प्रतिकृती सुद्धा आहे की असे कायदे आणि ग्राहकांना फसवणाऱ्यांना आपण कशा पद्धतीची शिक्षा देऊ शकतो। आवश्यक असताना विविध कार्यालयामध्ये आपण बोर्ड लावले। 2 बोर्ड अनेक कार्यालयात असतात, म्हणजे ज्याचा उपयोग फारसा नाही आहे, पण 2 बोर्ड प्रत्येकाच्या कार्यालयात असतात। एक बोर्ड असतो की माहिती अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये माहिती अधिकारी कोण आहे असा कार्यालयात बोर्ड असतो। एक बोर्ड असतो ज्यामध्ये जर लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून तो बोर्ड असतो की या कार्यालयामध्ये जर तुम्हाला कोणी पैशाची मागणी केली तर या नंबरवर तुम्ही माहिती द्यावी। पण अनेक बोर्डावर तो नंबर मात्र अस्पष्ट असतो, तो वाचता येत नाही किंवा तो मुद्दाम चुकीचा टाकला जातो। आणि आपल्याला काय, आपल्याला माहिती आहे की आपण लहानपणापासून चुकून शिक्षकांनी किंवा आपल्याला एक संस्कार झाला की काही घडू द्या, आपलं एक वाक्य परमनंट आहे, हे माझ्या नशिबातच होतं, हे डेंजर वाक्य आहे। आपल्या नशिबात नव्हतं, हे पाप दुसरा कोणीतरी करतो, त्याचं नशीब फोडायचं काम आपण केलं पाहिजे। ही आपल्या ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आपल्याला केलं पाहिजे। आता सरकारवर एक बंधनकारक केलं पाहिजे की साधारणतः जे मोठे मार्ट आहे, आता मी डीमार्टचा परवा बघा एक विक्रेता सांगत होता, खरं किती खोटं किती मग तपासायचं आहे, पण तो म्हणाला की जसं ब्रुक ब्रँड चहा आहे 500 ग्रॅम, तो म्हणाला आम्हाला जो ब्रुक ब्रँडचा डब्बा येतो त्याच्यावर MRP 550, आम्ही कन्सेशन सूट देऊन तो 512ला विकतो। आणि डीमार्टमध्ये तोच डब्बा 500 ग्रॅमच, तेच सर्व काही, पण त्यांच्यासाठी मात्र MRP 600 रुपये टाकले जाते। आणि मग 600 रुपयाच्या डीमार्टवाले जर सांगतात की आम्ही तुम्हाला 550 रुपयाला देतो, याचा अर्थ मग ही गोष्ट दुधी हलव्यासारखीच आहे की हे फसवण्याचं काम हे केलं जातं। आणि म्हणून मग आम्हाला जास्त जागरूक होणं की अशा ठिकाणी जर ग्राहकाची फसवणूक झाली तर आपल्याला कुठं संपर्क केला पाहिजे। आम्ही सुद्धा डिजिटल ॲप केले पाहिजे की ज्या ॲपच्या माध्यमातून अशा लोकांना मार्गदर्शन करता येईल का, संघटित शक्ती वाढवावी लागेल। आपल्याला माहीत आहे की झुकता है जमाना झुकाने वाला चाहिए। आणि मग ग्राहक पंचायतीला आता पुन्हा एकदा स्वर्गीय बिंदू माधव जोशीजी
यांचा जो संकल्प होता, जे स्वप्न होतं, जे लक्ष होतं, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वतःला जागं करावं लागेल आणि मग ग्राहक राजाला सांगावं लागेल, जागो और जो फसाएगा तुम सब भागो. हा जर मंत्र आपण देऊ शकलो तर मला विश्वास आहे की 2 दिवसाचं हे अधिवेशन आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू. आणि हे यशस्वी करण्यासाठी काही रिटायर्ड लोक आहेत, जसं रिटायर्ड वकील असतील, जिल्हा स्तरावर त्यांची एक टीम करा, त्यांचा राज्यव्यापी एक अभ्यास वगैरे घ्या, त्यांना याच्या कायद्याची बारीक बारीक माहिती द्या. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लोक संघटित होतात तेव्हा त्यांच्या हक्कासाठी तुम्हाला न्याय देण्याचा भाव अनामत लागतो. याचं सर्वात मोठं उदाहरण आत्ता परवाचं आंदोलन आपण बघितलं आहे की त्या आंदोलनात मग काय झालं पुढे. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या मावळच्या सभागृहातून जाताना एक संघटित शक्तीची मशाल पेटून आपल्याला जायचं आहे, एक शंखनाद करून जायचा आहे, एक पांचजन्य पुन्हा फुकायचा आहे की ज्या माध्यमातून गरीबातला गरीब, वंचितातला वंचित, जो म्हणून ग्राहक आहे त्याला फसवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर आमच्या ग्राहक पंचायतचा आवाज निघाला पाहिजे की दिलबर के लिए दिलदार है हम और ग्राहकों को फसाएंगे तो तलवार है हम. हा भाव घेऊन आपल्याला जर काम करता आलं तर मला विश्वास आहे की हे अधिवेशन यशस्वी होईल आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्रात त्या दिवशी खरं रयतेचं राज्य येईल. आणि तेव्हाच आम्हाला अधिकार असेल जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा. या अधिवेशनाला माझ्या मनापासून शुभकामना. आणि